नमस्कार मित्रांनो, आज आपण नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा ही जी आहे ना, ही अजूनही कायम आहे. तर यामागची नेमकी कथा काय आहे, उद्देश काय आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी, ही माझी इच्छा आहे. तर बघा, श्रावण महिना हा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून जो श्रावण महिन्यातील शुल्क पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे रक्षण, सुख समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक सण वेगवेगळ्या विधींनी साजरा केला जातो. नागपंचमी केवळ सर्पदेवतेच्या पूजेपुरता मर्यादित नाही. या दिवशी काही विशेष परंपरांचेही पालन केले जाते. या परंपरांपैकी एक म्हणजे या दिवशी तव्यावर पोळ्या न भाजणे. तर नागपंचमीच्या दिवशी तव्यावर पोळी का करत नाही, यामागे श्रद्धा काय आहे? तर नागपंचमीला तव्यावर पोळी किंवा भाकरी न करण्याची परंपरा महाराष्ट्रासह अनेक भागात पाळली जाते. यामागे धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि प्रतिकारात्मक अर्थ आहे. नागपंचमी हा नागदेवतांचा पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी तवा, चूल किंवा गरम लोखंडी वस्तूंवर पोळी भाजणे टाळली जाते, अशी परंपरा श्रद्धा आहे. असे केल्याने नागदेवतांचा अपमान होतो असे लोकमान्यता आहे. आता लोककथा काय आहे? एका लोककथेनुसार एका शेतकरी नांगरणी करताना चुकून नागिनीच्या पिल्लांचा मृत्यू झाला. नागिनीने संतापून त्याच्या कुटुंबाला दंश केला. मात्र त्याच्या मुलीने नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची भक्तिभावाने पूजा केली होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागिनीने सर्वांना जीवदान दिले. तेव्हापासून नागपंचमीला जमीन खणणे, तळणे, भाजणे आणि तव्याचा वापर टाळण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जात आहे. आता तव्यावर पोळी का करत नाही? तर गरम तवा हा अग्नी आणि उष्णतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी अहिंसा आणि सर्व जीवांप्रती करुणा व्यक्त करण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे तव्यावर पोळी, भाकरी किंवा तळलेले पदार्थ न करता आधीच तयार केलेली किंवा उकडलेले पदार्थ खाण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. या दिवशी काय बनवतात? तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी उकडीचे पदार्थ, पुरणाची दिंड किंवा मोदक किंवा खीर, लाया, दूध किंवा इतर नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी ही कथा आख्यायिका सांगितली जाते. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.